नमस्कार, मी आशिष घाटणेकर. आम्ही आत्ताच कैलास मानसरोवरची यात्रा पूर्ण करून आलो. नमस्कार, मी शुभांगी घाटणेकर. 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट इतकी सुंदर एक यात्रा झाली जी सगळ्यांच्याच मनात असते आणि ती आहे कैलास मानसरोवर यात्रा. त्याच्याबद्दलच मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. प्रवास आपला हा सुरू होतो मुंबईपासून. मुंबई ते काठमांडू. आणि हळूहळू हळूहळू अल्टिट्यूड चेंज होतात आणि नंतर आपण पोहोचतो मानसरोवर. मानसरोवरवर इतकं सुंदर असं आम्ही ब्रह्ममुहूर्तावर तिथे गेलेलो होतो. आणि जे मानसरोवरवर म्हणतात की तारे खाली येतात आणि स्नान करतात मानसरोवरच्या पाण्यामध्ये आणि पुन्हा वर जातात, अक्षरशः हे दृश्य आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे. सर्वात प्रथम 3:30 वाजता आम्ही उठून 4 वाजेपर्यंत जो प्रवास केला, 1 ते 1.5 किलोमीटर चालून, त्यात जे आम्ही आकाश बघितलं त्यात सप्तर्षी इतके सुंदर दिसले. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मानसरोवर. आणि मानसरोवर अक्षरशः आम्ही बघितलं की तिथे तारे असे खाली पाण्यावर बसले होते आणि वेगवेगळे तारे. आणि मग असे तारे खाली येत होते. लाल रंगाचे तारे जोडीने खाली आले, पिवळ्या रंगाचे तारे, इतके सुंदर तारे. आणि मग ते वर नाही पण असे डिसअपिअर होत होताना दिसले. तर जणू काही ते येत आहेत आणि खाली मानसरोवरमध्ये आत जात आहेत, आत पोहायला किंवा ही आपली यात्रा जी आहे ती सुरुवात होते यमद्वार. यमद्वारमध्ये आपल्याला 3.5 प्रदक्षिणा घालायच्या असतात. आणि असं म्हणतात की हे यमद्वारची प्रदक्षिणा जेव्हा आपण घालतो तेव्हा आपली 12 जन्मांचे जे काही पाप केलेले असतील किंवा कुकर्म केलेले असतील ते सगळे तिथेच निघून जातात. मानसरोवरला जाताना अचानक स्वामी मला म्हणाले की तुला मी दर्शन देणार आहे. आणि त्यावेळेला दर्शन देणार आहे जेव्हा तू एक पाऊल सुद्धा पुढे टाकू नाही शकत. आणि तू मला ओळख. मी गॉगल्स, हॅट आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये असणार आहे. आणि जेव्हा मी पहिला फोटो काढला कैलासचा आणि झूम केला त्यावेळेला तुम्हीच बघा मला काय दिसले. एक प्रत्यक्ष स्वामी दिसले. त्यांचा चेहरा विथ गॉगल्स, हॅट आणि पांढरे कपडे. त्यांच्या बाजूला जी दिसती आहे मधोमध कैलासच्या एक लेडी फिगर दिसती आहे आणि अख्खी उभी अशी एक लेडी फिगर दिसती आहे. तर असं शिव आणि शक्तीचं दर्शन अगदी पहिल्याच वेळेला मानसरोवरला पोचल्यावर मला झालं. हा होता साऊथ फेस. साऊथ फेस हा मानसरोवरवरूनच दिसतो. आणि नंतर सुरू झाली दार्जिलिंगवरनं परिक्रमा. पहिल्यांदा जेव्हा परिक्रमेचा पहिला दिवस असतो त्यावेळेला आपल्याला होतं वेस्ट फेसचं दर्शन आणि इतकं सुंदर ते दर्शन झालं. पण त्यावेळेला चालताना साधारण 8 किलोमीटर चालायचं होतं आणि त्यावेळेला चालता चालता माझा पाय अगदी उचले ना आणि मी अतिशय थकून गेले होते. आणि मग विचार केला की नाही, आता मात्र मला नाही चालता येणार, मला घोड्यावरच बसायचं आहे. आणि जेव्हा मी एका दगडावर बसले त्या क्षणी एक व्यक्ती आले, गॉगल, हॅट आणि हातात जपाची माळ घेऊन. त्यांनी माझ्याकडे एवढ्या प्रेमाने बघितलं, अगदी डोळ्यात डोळे घालून. आणि मला कळलं हेच आहे श्री स्वामी. ते पुन्हा समोर जाऊन बसले. मग मला कळालं की नाही, मला अजूनही चालायचं आहे. म्हणून मी उठले आणि पुन्हा चालले. अक्षरशः 150 मीटर वर गेल्यावर मला पहिल्यांदा कैलासचं दर्शन झालं, वेस्ट फेसचं. त्याच्यानंतर मी माझा घोड्याचा प्रवास सुरू केला.
8 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा 4 किलोमीटर चालावं लागतं टी पॉईंटपर्यंत यायला आणि आपण पहिले आपल्या हॉल्टला पोचतो रात्री. पण तिथे आपण जेव्हा पोचतो तिथे आपल्याला दिसतो नॉर्थ फेस कैलासचा. इतका सुंदर, जणू अगदी समोरच असावा. मी तिथे ध्यान केलं आणि अक्षरशः डोळ्यातले अश्रूच थांबेना. कैलास डोळ्यासमोर बघून जो आनंद वाटला, मला असं वाटतं प्रत्येकाने तो आनंद आपल्या आयुष्यात नक्कीच मिळवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी डेरापूरहून आम्ही जे निघालो ते घोड्याने थेट आम्ही गेलो डोलमाला पास. आता ही जी चढण आहे ती खूप उंच आहे, 5600 मीटरवर. तिथे अतिशय ऑक्सिजनची कमी आहे. जेव्हा डोलमाला पासला आपला प्रवास चालू असतो तेव्हा अगदी सूर्याची प्रथम किरणे कैलाशवर पडतात आणि आपण जर भाग्यवान असू तर आपल्याला दिसतो गोल्डन कैलाश. गोल्डन कैलाश म्हणजे सूर्याची किरणे त्या बर्फावर, कैलाशच्या माथ्यावर. डोलमाला पास आल्यावर मला घोड्यावरनं आम्ही जेव्हा खाली उतरले आणि पुढे चालायला लागले तेव्हा कळालं की किती कठीण यात्रा आहे आणि तिथून साधारण 2 ते 2.5 तास आपल्याला सगळ्यांना चालावंच लागतं. तिथे घोडे जात नाहीत कारण ती पूर्ण खालती आपल्याला उतरायचं असतं आणि म्हणून मी उतरायला लागले. मग त्याच्यानंतर दिसला गौरीकुंड. इतका सुंदर असा गौरीकुंड जिथे पार्वती स्वतः स्नान करायला येते. आहेत आणि हळूहळू ब्रेथ घेत आपल्याला श्वास दीर्घ घेत खाली उतरावं. डोलमाला पास जेव्हा तुम्ही क्रॉस करता आणि खाली आपण जेव्हा येतो त्याच्यानंतर 10 किलोमीटर पुन्हा असा सरळ रस्ता. तिसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता चालायला लागतो आपण ते 8 किलोमीटर आणि शेवटचे 20 ते 25 मिनिटं आपल्याला चालायचं असतं. पण पुन्हा ती अगदी अरुंद रस्ता आणि तेव्हा आपली संपते परिक्रमा, पूर्ण परिक्रमा कैलास. आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि शंकराच्या कृपेने ही यात्रा माझी सफल झालेली आहे. ही यात्रा आम्ही कंट्री साईड थ्रू केली आणि कंट्री साईडनी आमची खूप सुंदर अशी काळजी घेतली आणि मी रेकमेंड करीन कंट्री साईडकडनं नक्की जा. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तो काल आम्ही ही यात्रा करून पुन्हा परत आलेलो आहोत आणि इतका आनंद होतो आहे कैलाश परिक्रमा करून. आज जरी शरीर परिक्रमा करून परत आलेलं आहे पण मन अजून तिथेच आहे. आपलं मन आणि आपलं अध्यात्म आणि आपली आत्मा अजूनही त्या परिक्रमेतच अडकलेली आहे. आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने जावं कैलाशला. अगदी पूर्ण परिक्रमा नाही तरी डेरापूरपर्यंत तरी नक्कीच जाऊ शकता कारण तिथे घोड्यावर बसून सहजपणे जाता येईल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.